Moment of inertia. Second lecture. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक डेफिनेशन पाहिली आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची. Ix is equal to summation of dA into y square, आणि this summation can be done using the process of integration. आणि त्याच्यावरून त्या बेसिक प्रिन्सिपल वरून आपण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे अबाउट एक्स ॲक्सिस. Ix is equal to bd cube divided by 12. Similarly Iy for rectangle db cube divided by 12, where x and y are the centroidal axes of the rectangle. त्याचप्रमाणे आपण सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलेला आहे अबाउट झेड ॲक्सिस. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेलं होतं रेक्टँगलचं, आणि होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिले होते, तुम्ही केलेले असेल ते प्रॉब्लेम. नाउ दिस सेकंड लेक्चर includes two theorems, parallel axis theorem and perpendicular axis theorem, used to find moment of inertia. महत्वाचे theorem आहेत. Parallel axis theorem, it states that moment of inertia of figure section about any given axis in the plane of figure or section is equal to the sum of moment of inertia of the figure or section about centroidal axis of the figure parallel to the given axis and product of area of figure or section with the square of perpendicular distance between the two axes. Parallel axis theorem is used to find moment of inertia of composite figure sections. बेसिक फिगरचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपल्याजवळ असणार आहेत, आणि त्या बेसिक फिगरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले वापरून दिलेल्या कंपोजिट फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याकरता आपण हा पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करतो, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला एका ॲक्सिसवरून दुसऱ्या ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचा असतो. सो पॅरलल ॲक्सिस थेरम फिगरनुसार आपण पाहू. आता figure shows the rectangle of width b and depth d. X and y axes are the centroidal axis. मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहीत झालेले आहेत. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस Ix इज इक्वल टू bd क्यूब डिवायडेड बाय 12, आणि Iy इज db क्यूब डिवायडेड बाय 12. आता हे या बेसिक रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहीत असताना त्याला दुसऱ्या पॅरलल ॲक्सिसवर ट्रान्सफर कसं करायचं, दॅट इज पॅरलल ॲक्सिस थेरम. इथे एम ॲक्सिस दाखवली आहे जी एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसला, आणि दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स एच आहे दोन ॲक्सिसमधला. त्याचप्रमाणे या सेंट्रॉइडल वाय ॲक्सिसला पॅरलल एन ॲक्सिस दाखवलेली आहे, आणि त्या दोन ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स h1 दाखवलेला आहे. आणि रेक्टँगलचा एरिया ए तो येईल b मल्टिप्लाइड बाय d. तर ए इज एरिया ऑफ रेक्टँगल, इट इज कॅपिटल ए, तो तुम्हाला काढता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाउ moment of inertia of this rectangle about m axis, this is m axis, Im is equal to Ix. रेक्टँगलचा त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इथे येईल तो bd क्यूब अपॉन 12 Ix प्लस a, where a is area of rectangle, plus into h square. H is perpendicular distance between centroidal x axis and पॅरलल एम ॲक्सिस. सिमिलरली In जर काढायचा असेल तर तुम्हाला Iy ऑलरेडी माहीत आहे. सो In इज इक्वल टू Iy, वेअर y अँड n आर पॅरलल ॲक्सिस अँड दिस y इज द सेंट्रॉइडल ॲक्सिस. महत्त्वाचं आहे. सो In इज इक्वल टू Iy प्लस a मल्टिप्लाइड बाय h1 स्क्वेअर, where h1 is the perpendicular distance between these two parallel axes, centroidal y axis and n axis.
याच्यावरून हा थेरम वापरून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा त्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसचा, तर तो पॅरलल ॲक्सिसवर ट्रान्सफर करता येतो युजिंग द बेसिक पॅरलल ॲक्सिस थेरम. यामध्ये महत्त्वाचं आहे, दिस एक्स अँड वाय मस्ट बी द सेंट्रॉइडल ॲक्सिस. असं करता येत नाही. या एम ॲक्सिसवरून अजून कुठल्या पॅरलल ॲक्सिसवर ट्रान्सफर करता येत नाही, किंवा एम ॲक्सिसचा आता तुम्हाला माहीत आहे तर त्याच्यावरून आय बी काढता येणार नाही, अबाउट बेस ऑफ रेक्टँगल. तुम्हाला आय एम माहीत असेल तर त्याच्यावरून आय एक्स काढता येते, आय एक्स माहीत असेल तर आय एम काढता येते, परंतु मधातल्या मधात ट्रान्सफर करता येत नाही. दिस ॲक्सिस मस्ट बी सेंट्रॉइडल ॲक्सिस. लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. where x and y must be axes passing through centroid. So this is parallel axis theorem. Other theorem is perpendicular axis theorem. It is simple. कुठली तरी फिगर दाखवलेली आहे, या फिगरच्या प्लेनमध्ये एक्स आणि वाय अशा दोन ॲक्सिस दाखवल्या आहेत ज्या एकमेकाला परपेंडिक्युलर असल्या पाहिजे. and z axis is perpendicular to plane of figure and passing to intersection point of x and y. If x and y are two mutually perpendicular axes in the plane of figure and z axis is perpendicular to the plane of figure passing through intersection point of x and y axis, then Iz, moment of inertia about z axis, is equal to Ix plus Iy. Simple theorem it is, but this is the condition. I is moment of inertia and Iz is known as polar moment of inertia, that is IP. या IP चं काम जनरली टॉर्शन या टॉपिक मध्ये येत आहे. सो फॉर सर्क्युलर सेक्शन नाऊ आपण या सर्क्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस ऑलरेडी पाहिलेला आहे. आय झेड इज इक्वल टू पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे या सर्कलचा अबाउट सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस अँड सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस. सर्कलचं डायमीटर डी आहे आणि याची रेडियस समजा आर आहे. सो आय झेड इज पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. Then using perpendicular axis theorem, Iz is equal to Ix plus Iy. या सर्कलच्या सिमेट्रीमुळे Ix किंवा Iy किंवा अजून कुठलं डायमीटर घेतलं आपण, अजून कुठली ॲक्सिस घेतली प्लेनमधली पासिंग थ्रू सेंटर, तर मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच मिळेल. म्हणजे थोडक्यात Ix विल बी इक्वल टू Iy ड्यू टू सिमेट्री ऑफ सर्कल. म्हणून Iz इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय Ix. Iz आपल्याला माहिती आहे, Ix काढायचं आहे. सो Iz डिवायडेड बाय 2 जर केलं तुम्ही तर तुम्हाला Ix मिळेल. Iz ऑलरेडी माहिती आहे, पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. अगेन डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे येईल 64. सो Ix विल बी इक्वल टू पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 64. सिमिलरली Iy इज इक्वल टू पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 64. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहे, कारण की दिस इज अ बेसिक फिगर सर्कल. त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे व्हॅल्यूज पाठ पाहिजे. त्यावरून मग सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कलचे पण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेले आहेत. सेमी सर्कल ऑफ डायमीटर डी इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस. हे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये पाहिलेलं आहे. या सेमी सर्कलचा सेंट्रॉइड इट लाईज ऑन व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ सिमेट्री and at a distance of 4r divided by 3 pi from the base diameter. इथून जर मोजला आपण तर हा 4r अपॉन 3 pi येतो. त्यावरून मोमेंट ऑफ इनर्शिया सर्कलचा आपण पाहिलेला आहे, पाय डी टू द पॉवर 4 बाय 64. तर सेमी सर्कलचा अबाउट वाय ॲक्सिस काय येईल, अर्धा सर्कल काढून टाकला तर मोमेंट ऑफ इनर्शिया अर्धा होईल, म्हणजे पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 128. तसाच या सेमी सर्कलचा या डायमीटर ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 128. मग त्याला पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरून इथे ट्रान्सफर करता येते सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवर. ही एक्स ॲक्सिस आहे सेंट्रॉइडमधून पास होणारी. तर त्याप्रमाणे
Iy is equal to pi d to the power 4 divided by 128, half of mi of circle. Using parallel axis theorem, Ix आत्ताच सांगितल्याप्रमाणे तो फॉर्म्युला इथे डेरिवेशन दिलेलं नाही आहे. Ix is equal to 0.11 r to the power 4. म्हणजे या ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया राहील पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 128. अँड देन युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम इथे जर त्याला ट्रान्सफर केलं या ॲक्सिसवर, सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवर, सो दॅट Ix इज 0.11 r to the power 4. सिमिलरली फॉर क्वार्टर सर्कल, हा सेंट्रॉइड क्वार्टर सर्कलचा सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस. So centroid of this quarter circle, it is at 4r upon 3 pi, same as in case of semicircle. इकडचंही डिस्टन्स मोजलं तर ते 4r upon 3 pi येणार आहे. So this is centroidal x-axis and centroidal y-axis. r is the radius of semicircle. and एक लक्षात घ्या, इथे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेमी सर्कल का दिलेला आहे 0.11 r to the power 4 सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस. आता त्यातला अर्धा काढून टाकला आहे म्हणजे क्वार्टर सर्कल झालं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी हाफ ऑफ दिस व्हॅल्यू, म्हणजे 0.11 डिवायडेड बाय 2 r to the power 4. So Ix is equal to Iy for quarter circle, it is equal to 0.055 r to the power 4. Again you have to remember all these formulae and this centroidal distance also for semicircle and quarter circle. प्रॉब्लेम मध्ये हे उपयोगात येते सगळं. हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत तुम्हाला. आता मोमेंट ऑफ इनर्शिया या एजवर जर काढायचा असेल तर लक्षात घ्या, वाय ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया सेमीसर्कलचा किती आहे, पाय डी टू द पॉवर 4 अपॉन 128. तर हीच ॲक्सिस इथे आहे, रेडियस ऑफ क्वार्टर सर्कल. तर याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल तर याच्या अर्धा होईल, म्हणजे पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 256. त्याची काम पडत नाही जनरली, म्हणून तो लिहिलेला नाही इथे. देन ट्रायंग्युलर सेक्शन. दिस इज ट्रायंग्युलर सेक्शन ऑफ बेस बी अँड हाईट एच. याचा सेंट्रॉइड इथे कुठेतरी राहील, ज्याचा लोकेशन h/3 फ्रॉम बेस, आणि ही एक्स ॲक्सिस सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस विच इज पॅरलल टू बेस, लक्षात घ्या. आणि इथे अपेक्समधून पास होणारी ए ॲक्सिस दाखवली आहे, ती सुद्धा या बेसला पॅरलल आहे. या तिन्ही ॲक्सिस पॅरलल आहे. हा जनरल ट्रायंगल आहे. याचा सेंट्रॉइड बेसपासून h/3 वर राहतो, इंजिन मेकॅनिक्समध्ये पाहिलेलं आहे सगळं, आणि टॉपपासून मोजला आहे तर 2h/3. So for this triangle, moment of inertia about base axis you can find using the basic principle. Ib is equal to bh cube divided by 12. या ॲक्सिस वरचा मोमेंट ऑफ इनर्शिया Ib is equal to bh cube divided by 12. आणि मग पॅरलल ॲक्सिस थिअरमचा वापरून Ib वरून Ix काढला जातो. So using parallel axis theorem, Ix is equal to bh cube divided by 36 about centroidal x-axis of the triangle. And then from this x-axis you can transfer it to AA axis using parallel axis theorem, and it becomes Ia is equal to bh cube divided by 4. So these three values are for moment of inertia of triangle. Important is Ix is equal to bh cube divided by 36. याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस इज मिनिमम, आणि जितकं सेंट्रॉइडपासून दूर जाल तितका मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जातो. इथे Ix पहा bh क्यूब अपॉन 36. सेंट्रॉइडल ॲक्सिसपासून दूर गेलो, इथून आपण इथपर्यंत गेलो, या ॲक्सिसवर काढला bh क्यूब डिवायडेड बाय 12. या ॲक्सिसपासून अजून जास्त दूर गेलो, इथून 2h/3, इट बिकम्स bh क्यूब बाय 4. So for any figure, moment of inertia about centroidal axis is always minimum. बाकी कुठल्याही ॲक्सिसवर काढला तर तो त्यापेक्षा जास्तच येईल. देन स्पेशल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री आहे इथे. याचे मी मोमेंट ऑफ इनर्शियाचे दोन्ही ॲक्सिस दाखवलेले आहेत, अबाउट सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आणि सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस. सेंट्रॉइड h/3
2h/3. इथून मोजला तर b/3 येईल कारण की बेस b आहे आणि दिस इज 2b/3. रिमेंबर द फिगर, महत्वाची आहे फिगर, कारण की हे सगळं माहीत पाहिजे. h/3, 2h/3, b/3, 2b/3. b is the base, h is the height. Then moment of inertia Ix आपण ऑलरेडी पाहिलेलाच आहे मागच्या टेम्पलेटमध्ये, bh³ डिवायडेड बाय 36. आणि हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे याचा Iy सुद्धा तुम्हाला सांगता येतो किंवा लक्षात ठेवायचा आहे hb³ डिवायडेड बाय 36. बट इट इज ओनली फॉर राईट अँगल ट्रायंगल. फॉर जनरल ट्रायंगल मागच्या टेम्पलेटमध्ये मी फक्त एकच मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तुम्हाला. पहा, जनरल ट्रायंगलचा हाच सांगता येतो Iy, कारण की त्याचा सेंट्रॉइड कुठं येतो जनरल ट्रायंगलचा, इट डिपेंड्स ऑन अँगल्स अँड डायमेन्शन्स. त्याच्यामुळे त्याचा सेंट्रॉइडच परफेक्ट माहीत नसल्यामुळे Iy सांगता येत नाही. परंतु इथे हे परफेक्ट सांगता येते की सेंट्रॉइड कुठं आहे. त्याच्यामुळे सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस काढलेली आहे आणि त्याच्यावरून मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल ऑन पॅरलल ॲक्सिस थिअरम. हाच प्रॉब्लेम आपण मागच्या लेक्चरमध्येही पाहिला होता 230/400. त्यावेळी आपण Ix आणि Iy काढलेला आहे याचा, Ix आणि Iy. सो Ix bd³/12, Iy db³ divided by 12. Now from this Ix and Iy I can find Ib from the Ix using parallel axis theorem. इथून इथं ट्रान्सफर करायचं आहे. हे डिस्टन्स राहील तुमचं, टोटल डेप्थ आहे 400, तर दिस विल बी 200. याचं हे 230 आहे पूर्ण डायमेन्शन, तर हे डिस्टन्स राहील 115. H axis is parallel to y axis and B axis is parallel to x axis. So I am using parallel axis theorem, I am is equal to Ix plus AH square. या ठिकाणी I am म्हणजे येईल IB, ही B axis which is parallel to x axis is equal to Ix plus AH square. So IB is equal to Ix आपण ऑलरेडी काढलेला आहे, तो व्हॅल्यू घेतली, प्लस एरिया B into D मल्टिप्लाइड बाय h स्क्वेअर म्हणजे 400 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर. हे h आहे डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इट इज 4.91 इंटू 10⁹ mm². पहा Ix पेक्षा किती जास्त आलेला आहे. सिमिलरली तुम्ही IH सुद्धा काढू शकता कारण की Iy इथे माहीत आहे. सो यू कॅन फाइंड IH युजिंग In इज इक्वल टू Iy प्लस AH1 स्क्वेअर. ते काढून पहा. So these are the problems for homework. Answers are given. Practice it. If you have any difficulty, convey me. I will solve the difficulties. Thank you.